नमस्कार मित्रांनो, माझं नाव संजय आहे. तर आज आपण बघणार आहोत की जे व्यवसायासाठी विविध प्रकारचे जे डॉक्युमेंट लागतात, जसे की शॉप आहे, उद्यम सर्टिफिकेट आहे. तर आपण आज बघणार आहोत की उद्यम सर्टिफिकेट कसे काढतात, त्या प्रोसेस काय काय डॉक्युमेंट लागतात. त्याच्यासाठी पहिलं तर आपल्या डॉक्युमेंट त्यांना लागतं. कस्टमरचं पॅन कार्ड, आधार कार्ड नंबर आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर लागतो, अदर गोष्टी आणि बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुक चालेल किंवा कॅन्सरचे अकाउंट डिटेल यापैकी काही एक चालेल. तर आपल्याला पहिलं गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आले तर उद्यम रजिस्ट्रेशन असा ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर उद्यम रजिस्ट्रेशन झालेलं आहे. इथं आल्यानंतर या पोर्टलला ओपन होईल गव्हर्नमेंटच्या. इथं ओपन झाल्यानंतर हे पहिलंच आहे, याच्यावर क्लिक करायचं. जर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पहिला आधार कार्ड संख्या, आधार कार्ड नंबर मागेल. त्यानंतर आधार कार्डावर जसं नाव आहे तसं इथं टाकून इथं OTP व्हॅलिडेटवर क्लिक करायचं. हे झाल्यानंतर इथं OTP व्हॅलिडेट झाल्यावर तुम्ही पण इथे येईल. इथं तुम्हाला पहिला टाईप ऑफ ऑर्गनायझेशन विचारेल. तिथं आपल्याला फक्त प्रोप्रायटरी घ्यायचं आहे. इथं तुमचा पॅन नंबर टाकायचा. इथं तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. जे पॅन कार्ड नंबर टाकून इथं जे पॅन कार्डवर जसं नाव आहे तेच परत इथं टाईप करायचं आहे. आपण नाव टाईप केलेलं आहे तर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. याच्यावर क्लिक करून इथे हे करायचं. तुम्हाला इयर येईल. इयर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं अजून परत येईल. तुम्हाला टाईप करून घ्यायचं जर आलं नसेल तर. डेट ऑफ बर्थ टाकलेली, त्याच्यानंतर तर टिक करून पॅन व्हॅलिडेट करायचे. एकदा पॅन व्हॅलिडेट झाल्यानंतर आपल्याला तिथे डिटेल येतील. त्यासाठी तुम्हाला एकदा ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही घरी बसून तुम्ही कोणाचेही उद्यम सर्टिफिकेट काढू शकता. इथे आल्यानंतर हे व्हॅलिडेट होईल. व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू करायचं आहे. कारण एक पॅन कार्ड हे एकाच उद्यम सर्टिफिकेटला घेऊ शकते. एका पॅन कार्डवर आपण 2 उद्यम सर्टिफिकेट काढू नाही शकत, किंवा एका आधार कार्डवर 2 उद्यम सर्टिफिकेट नाही काढू शकत. कारण तुम्हाला याच्यावरती उद्यम सर्टिफिकेटवरती तुम्हाला अनेक बिझनेस ॲड करता येतील. त्यामुळे तुम्ही जो उद्यम सर्टिफिकेट येईल तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे कायम. तर इथं झालेलं आहे, ITR भरता का, एक्झिट घेता का, तर ते नो करायचं आहे. इथं डिटेल येतील. इथं परत तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं मोबाईल नंबर, इथे तुम्हाला परत ईमेल ID टाकायचा आहे. तर तुमचा ईमेल ID टाकलेला आहे मी. तुमचा ईमेल ID बरोबर टाकायचा आहे. तुम्हाला भविष्यामध्ये नंबर जर विसरला तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. आता तुम्ही कशामध्ये कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथं कशामध्ये तुम्ही हे करणार आहे, तुम्ही कोण आहे, लिंग इथं हे सगळं लिंग सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल आहे फिमेल आहे, तर दिव्यांग आहे का, तुम्ही कुठली फिजिकल डिसेबिलिटी आहे का ते चेक करायचं. लिहायचं इथं उद्योगिका नाव जसं की तुम्ही तुमच्या व्यवसायाचं जे नाव ठेवणार आहे तेच तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता जसं की मी आता हे ठेवतोय. जसं की आता हे ठेवलेलं आहे मी. सर कॅपिटलमध्ये टाकून घ्या म्हणजे तुम्हाला बरं पडेल.
इथे हे नाव टाकल्यानंतर तुम्हाला हेच कॉपी करून घ्यायचं आहे परत आणि ते इथे टाकायचं आहे. इथे टाकल्यानंतर तुम्हाला इथे ॲड युनिट करायचं आहे. ॲड युनिट केल्यानंतर तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली तुमचं हे नाव येईल. इथं परत तुम्ही हे करायचं आहे. त्यानंतर जो तुमचा जो काही पत्ता असेल तर तुम्हाला तिथे टाकून घ्यायचं आहे. तर तुमच्या शहराचं नाव लिहायचं आहे. आता जवळ काही खूण असेल तर ते टाकून द्या. मी टाकलेलं आहे. तर सडक मार्ग गल्ली काय असेल ते आता इथं माझी तीच आहे त्यामुळे मी तीच टाकतोय. सिटी कुठली ती टाकायची आपल्याला. आता माझी जी सिटी जी आहे सांगली तिथे टाकलेलं आहे. पिनकोड टाकून घ्यायचे जो काय असेल तो. तिथे तुम्हाला परत राज्य स्टेट सिलेक्ट करायचं आहे कुठला आहे. तर मी महाराष्ट्राचं तर महाराष्ट्र सिलेक्ट करतोय. महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जो काय असेल तो. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तिथं ॲड प्लॅन करायचं आहे. तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो तिथं रजिस्टर होऊन जातो तुम्ही ॲड प्लॅन केला की. पण तुम्हाला मित्रांनो परत तुम्हाला इथे तुम्हाला ॲड्रेस टाकावा लागेल वरचा. तो टाकावा लागतो किंवा नाहीतर सबमिट नाही होत ते पुढे. तर आता हे सगळं आलेलं आहे. तर तुम्हाला इथे जे काय आहे तुम्ही ॲड्रेस कॉपी करून घेऊ शकता इथे. तर ते इथेच सेम ॲड्रेस टाकायचा आहे तो जो काही टाकलेला आहे तुम्ही. मी फक्त कॉपी करून घेतोय. तुम्ही कॉपी करून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट टाईप हे करू शकता. तर मी तर कॉपी करून इथं भरलेलं आहे सगळं. सिटीमध्ये इथं सांगली टाकलं. इथं जो काही पिनकोड असेल तुमचा तो परत टाकायचा आहे इथे. परत तुम्हाला इथं राज्य सिलेक्ट करायचं आहे जे काय असेल ते. राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं परत डिस्ट्रिक्ट जिल्हा सर हे करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. मित्रांनो पूर्ण तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू किंवा जर स्किप केला तर मला स्टेप पूर्ण समजणार नाहीत. त्यामुळे विदाऊट स्किप करता तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस केली तर तुम्हाला 10 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचं उद्यम आधार निघून जाईल. तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही पडणार. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. आता हे झाल्यानंतर तुम्ही इथं तुमचा जिल्हा सिलेक्ट करा जो काय असेल. हे केल्यानंतर तुम्हाला परत लॅटिट्यूड लँटिट्यूड सिलेक्ट करावं लागेल. तर तुम्ही इथं गेट लॅटिट्यूडवर जायचं आहे. गेट लॅटिट्यूडवर गेल्यानंतर तुम्हाला असा नक्षा येईल आपला. तुम्हाला लक्षात आलं की ते लोड होते अजून. वेट करा मित्रांनो. ते सांगू तुम्ही झूम करून इथे तुमचा जे काय ॲड्रेस असेल तिथं तुम्ही हे करू शकता. इथे असे एक स्क्रोल करू शकता. माझं बघा मित्रांनो सांगली आहे. इथे तर मला जो काही जवळ आजूबाजूचा परिसर असेल तुम्हाला थोडं लक्षात येतोच तुम्ही तिथे हे करायचं. तर माझा इकडे येतो मी ते इथे डबल टिक करेल. इथं लॅटिट्यूड घेतलेलं आहे त्यांनी. तर इथं फक्त तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर ते ऑटोमॅटिक तुम्हाला इथे कॅप्चर होईल. तर तुम्हाला इथं तुमच्या जवळपासून जो व्यवसाय केलाय आधी केलाय का आत्ता जे केलाय तो डेट टाकायची. आधी असेल तुम्ही कधी जर केलं असेल चालू ती डेट टाकायची. आता इथे
एक डेट सिलेक्ट करून घेतो. सेम डेट इथं तुम्हाला परत टाकायची आहे. आता डेट टाकल्यानंतर इथं तुम्हाला मी जसं सांगितल्याप्रमाणे तुमचे बँक डिटेल टाकायचे आहेत. ते बँक डिटेल टाकून घ्यायचे तुमचे, जे काही बँकेचं नाव, IFSC कोड, IFSC कोड झालं तर तुमचा पूर्ण अकाउंट नंबर बरोबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकून गेला तुमचा व्यवसाय काय आहे, सर्व्हिस आहे, मॅन्युफॅक्चर आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो हे आपल्या कस्टमरसाठी बनवतो, त्यामुळे आता त्यांचा व्यवसाय हाऊसकीपिंगचा आहे तर तुम्ही हाऊसकीपिंगचं टाकतोय तिथे, तर ते सर्व्हिसमध्ये येतं. तुमचं जसं काही मॅन्युफॅक्चरमध्ये येत असेल किंवा सर्व्हिसमध्ये येत असेल, जे काही ते तिथं सिलेक्ट करायचं असते. आणि तुमच्या इथे क्लिक के 2 अंकी हे करायचं असतं. इथं सर्व्हिसेस मी परत ट्रिक करतो. सर्व्हिसेसवर टिक केल्यानंतर तुम्हाला इथे सगळे नावं येतील, तुमचा कशामध्ये तुमचा व्यवसाय बसतो ते तुम्ही याच्यात हे करू शकता, पाहू शकता. आता इथं मला दिसत नाही की याच्यामध्ये की माझं जे व्यवसाय आहे त्याच्या रिलेटेड यांना जो कस्टमरचा व्यवसाय त्या रिलेटेड इथं मला दिसत नाही. तर मी सिंपल इथं हे करेल, सर्च करेल. तर सर्च केल्यानंतर तुम्हाला बहुतेक सगळे नावं येतील त्याच्या रिलेटेड काय काय आहेत. तर सॉरी मित्रांनो, इथं आपण सिलेक्ट केलेलं नाहीये, व्यापारी घेतं, गैरव्यापारी घेतं. तर आता तुम्हाला इथे येईल ते नाव. तर तुम्हाला आता इथे हाऊसकीपिंग जर तुम्ही टाकलं, येत नाही ते. आता मी इथं सर्च करतो. तुम्हाला जोपर्यंत व्यवसाय तुमचा येत नाही तोपर्यंत तुम्ही इथं सर्च करून हे करू शकता. जसं की बघा इथे येत नाहीये, तर आपण इथेच एकदा सर्च करू सर्व्हिसेस. जोपर्यंत तुमचा व्यवसाय इथे सिलेक्ट दिसत नाहीये तोपर्यंत तुम्ही पुढचे काही करू नका, कारण तुम्हाला दिसणार नाही की तुमचा व्यवसाय कशामध्ये, तुमची चुकून ऍक्टिव्हिटी जर चुकीची जर सिलेक्ट झाली तर तुम्हाला परत प्रॉब्लेम येईल कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये. इथे येत नाहीये तर आपण इथून सिलेक्ट करू कशासाठी येते. ऍक्टिव्हिटी मित्रांनो, मी एकदा परत एक सर्च करून बघतोय हाऊसकीपिंग. पण ते एकदा कन्फर्म करून घ्या की तेच तुमचा व्यवसाय, नेचर ऑफ बिझनेस वगैरे नंतर तुम्हाला चेंज करावं लागतील. त्यापेक्षा आधीच तुम्ही व्यवस्थित हे केलं तर तुम्हाला बरं पडेल. 10 वेळेस सारखं चेंज नाही करत बसायला पडणार तुम्हाला. एकदा जर केलं तुमचं ते लाईफ टाईमसाठी होऊन जाईल. ते काही येत नाहीये त्यामुळे आपण डायरेक्टली इथं सिलेक्ट करतो इथे केअर ऍक्टिव्हिटीज. ते आता आपण ऍड करून घ्यायचे.
ॲड करून घेतलं, तुमच्या इथे ॲक्टिव्हिटी ॲड झाल्यानंतर तुमच्या याच्यामध्ये किती लोक जॉब काम करतात ते लिहायचं, टाईप करायचं इथे. आता माझ्या इथे एकच आहेत कस्टमरचे इथे, त्यामुळे मी एकच केलेलं आहे. आता इथं तुमचं वार्षिक जे काही उत्पन्न असेल 22-23मध्ये एक अंदाजे टाकून द्यायचे. तर मी इथं टाकलेलं आहे. तुम्ही जो काही खर्च केला असेल एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंटसाठी तो एक अंदाजे इथं टाकायचा आहे. तर 22-23मध्ये परत तुमच्या इथे 2 लाख 1-2.5 लाख मी टाकून देतो. तेव्हा तर तुम्हाला इथे ऑप्शन आले TOR गेटिंग रजिस्टर्ड गव्हर्नमेंट, हे सगळे तुम्ही चेक करा. तुम्हाला जे हवे असेल तर टिक करा किंवा ना नो म्हणून हे करा, नो म्हणून हे टिक करून टाका. तर मित्रांनो तर मी ते क्लिक केलेलं आहे. आता फायनल OTP साठी मी परत एकदा हे करतोय. फायनल OTP मी पाठवलेलं आहे. आता मेसेजवर येईल तो टाकायचा आहे आपल्याला तिथे. तर मित्रांनो आपण OTP टाकून इथे व्हॅलिडेट केल्यानंतर आपल्याला आता सर्टिफिकेट डाउनलोड होणार आहे. ते कशा प्रकारे जे आपलं सर्टिफिकेट आहे त्याची चेक करू शकता तुम्ही कसं आहे. त्याची तुम्ही एक प्रिंट घेऊन ठेवायची किंवा PDF मध्ये सेव्ह करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला परत इथे लॉग इन करून तुम्हाला PDF डाउनलोड करता येईल. पण त्याचा नंबर महत्त्वाचा आहे, त्यामुळे ते नंबर व्यवस्थित ठेवायचा आहे. आपण नंबर कुठेही हरवायचा नाही, लक्षात ठेवा. किंवा एक प्रिंट काढून घरामध्ये ठेवून टाकली तरी चालेल, की जेणेकरून तो नंबर हे नाही होणार. आता इथे जसे आलेले सगळे आपण जे डिटेल टाकलेले ते सगळे एकदा व्हेरीफाय करून घ्या बरोबर आहेत का सगळ्या. जसं की अकाउंट नंबर जे मी डिटेल जे टाकलेले आहेत ते बरोबर आहे का, नाव चेक करून घ्या. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन आहे प्रिंट सर्टिफिकेट म्हणून, किंवा बाजूला एडिटचा पण ऑप्शन आहे, तुम्ही एडिट करू शकता. पण पहिलाच तुम्ही व्यवस्थित टाका, त्यामुळे एडिट करण्याची वेळ येणार नाही, असं जेणेकरून तुमचा टाइम वेस्ट नाही होणार आहे. आता प्रिंट आपली उद्यम सर्टिफिकेटची प्रिंट घेतोय आपण, तर दिसेल तुम्हाला कशी होईल. आणि हे फक्त एडिट हा फॉर्म आहे, आपले एडिट आपलं सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तर सर्टिफिकेट डाउनलोड होतंय. हे बघा या प्रकारे असलं हे उद्यम सर्टिफिकेट असतं. तर तुम्हाला ह्याची प्रिंट एक घ्यायची आहे किंवा इथं प्रिंट विथ अनेक्शर करा, जेणेकरून तुमचा फॉर्म आणि ह्याची प्रिंट दोन्ही एकत्र डाउनलोड होतील. हे बघा मित्रांनो इथं 4 पेजेस डाउनलोड झालेले आहेत. हे असे डाउनलोड करून तुम्ही एक सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जे कामाला येतील तुम्ही याची झेरॉक्स देऊ शकता किंवा PDF असेल तर प्रिंटही काढून देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला इथे तुम्हाला जिथे कुठे सेव्ह करून ठेवायचं तुम्ही तिथे ठेवू शकता. आता आपल्या कस्टमरचं आहे म्हणून कस्टमरच्या याच्यामध्ये आपण सेव्ह करून ठेवतोय. तर चला मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे आपण उद्यम सर्टिफिकेट काढलेलं आहे. तरी स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही घरी बसल्या असं उद्यम सर्टिफिकेट काढू शकता, जेणेकरून तुमच्या व्यवसायासाठी वगैरे कुठेही लागणारे सर्टिफिकेट आहे. त्यामुळे कोणतेही सर्टिफिकेट असू द्या व्यवसायासाठी लागणार तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता सगळे. तर मित्रांनो आता आपण बघितलं उद्यम सर्टिफिकेट कशा प्रकारे काढले जातात. तर स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही घरी बसल्या याचे उद्यम सर्टिफिकेट काढू शकता. तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही पडणार. तुमच्या व्यवसायासाठी कोणताही व्यवसाय असू दे तुम्ही उद्यम सर्टिफिकेट घरी बसल्या काढू शकता. त्यामुळे स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.